नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलर पॅनलपासून करंट लागू नये त्यासाठी काय केले पाहिजे. त्यावेळेस काय होतं, पॅनलवरती धूळ साचते किंवा मोटरवरती ओढायचे राहते किंवा जॉईंट वगैरे खोलायच्या राहत्या. तर त्यावेळेस काय होतं, पिना वगैरे किंवा जर काही काढल्या नाही तर डायरेक्ट करंट लागू शकतो किंवा शॉक लागू शकतो. तर तोच करंट किंवा शॉक लागू नये त्यासाठी काय केले पाहिजे, या व्हिडिओमध्ये आपण त्याची सर्व डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता मित्रांनो, इथं 3 HP सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि याच्यावरच आपण ही सर्व माहिती घेणार आहोत. तर बघू शकता, सर्वात पहिले आता इथं बघू शकता तुम्ही, या सोलर पॅनलवरती भरपूर धूळ साचलेली आहे. म्हणजेच जास्त धूळ झाल्यावरती आपलं जे पाणी आहे ते पाणी प्रेशर पण एकदम कमी चालतो. बघू शकता इथं रोटर मारेल आहे आणि रोटर मारल्यामुळे सोलर पॅनलवरती पूर्ण धूळ बसलेली आहे आणि त्यामुळे आपला जो पाण्याचा प्रेशर आहे तो एकदम कमी होतो. तर तेच आता धुण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे, तर त्यासाठी चला तुम्हाला दाखवतो काय केले पाहिजे. तर बघू शकता आता याच्यामध्ये करंट आहे. बघू शकता सर्व काही दिलेलं आहे, त्याची करंट वगैरे कॅपॅसिटी. काही वेळेस काय होतं, काही शेतकरी बांधव चालू सोलरमध्ये त्याच्यावरती पाणी मारताना काही वेळेस त्यांनी करंट बसू शकतो. तर तो करंट बसू नये त्यासाठी बघू शकता इथं 2 पिना कनेक्ट केलेला आहे. या 2 पिना फक्त अशा दाबून अशा काढून टाकायच्या आहे. बघू शकता, तुम्हाला मी काढून दाखवतो. बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही काढून टाकायचे आहे आणि लगेच याच्यातला जो डिस्प्ले आहे तो बंद होईल आणि त्यानंतर जे पूर्ण सोलर पॅनलचं जे कनेक्शन आहे ते बंद होईल आणि करंट लागणार नाही. बघू शकता आता 10 ते 15 सेकंद लागतात कंट्रोलर बंद होण्यासाठी. बघू शकता आता डिस्प्ले बंद झाला आहे आणि दोन्ही पिना काढल्यानंतर तुम्हाला समजा मोटरमध्ये काही प्रॉब्लेम वाटला किंवा मोटर वरती ओढायची साफबीफ करण्यासाठी किंवा काही दुसऱ्या कारणाने, तर त्यासाठी मोटरीला काही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी हे जे पिना या 2 पिना काढून टाकायच्या आणि त्यानंतरच हा जो जॉईंट आहे हा जॉईंट खोलायचा आहे. म्हणजे त्याला खोललं बी आणि जॉईंट उघडे झाले तरी करंट वगैरे काहीच लागत नाही मित्रांनो. बघू शकता त्यानंतर तुमचं सगळं काम झाल्यानंतर परत अशा पद्धतीने कनेक्ट करून द्यायचे आहे आणि काढल्यानंतर या दोनच्या पिना आहे प्लस मायनस या दोन्ही जर काढल्यानंतर एकमेकाला कनेक्ट नाही करायचे आहे. काही वेळेस ते जर कनेक्ट केल्या तर त्यांनी पूर्ण प्लेटांचा बार होऊ शकतोय. त्यासाठी या 2 पिना काढल्यानंतर एकमेकाला कनेक्ट नाही करायचे आहे. ज्या जशा काढल्या तशाच कनेक्ट करून द्यायचे आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. आणि त्यानंतर इकडं बघू शकता तुम्ही, इथं एक बॉडी अर्थिंग दिलेली आहे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर झालं का काही टेम्परेचर मायनस होऊन जमिनीमध्ये जातं त्यासाठी बॉडी अर्थिंग दिलेली आहे. तर बघू शकता याला काही करंट वगैरे काही नसतं मित्रांनो. बघू शकता आता पिना आपण कनेक्ट केलेला आहे आणि याला बघू शकता मी हात लावलेला आहे. याला काही करंट वगैरे काहीच नाही, म्हणजे याला करंट वगैरे काही बसत नाही. आणि त्यानंतर थांबा आता याची एकदा झाकण लावून देऊ आपण. त्यानंतर इकडं जे वीज यंत्र लावलेलं आहे बघू शकता, म्हणजेच पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस विजा चमकतात त्या सोलर पॅनलवरती पडू नये त्यासाठी हे अर्थिंग अरेस्टर लावलेलं जातं. आणि त्याच्यात बी एक 2.5 ते 3 फुटाचा कॉपरचा रॉड ठोकलेला आहे आणि त्याला जर तुम्ही हात लावलं त्यालासुद्धा करंट वगैरे काहीच नाही. ते वतकं वीज आल्यावरती ते खेचतं आणि जमिनीमध्ये जातं त्यासाठी ते लावलेलं असतं. त्याला काही करंट वगैरे काहीच नाही. म्हणजेच मित्रांनो, तुमचं जे अर्थिंग अरेस्टर आहे त्याला करंट नाही आहे आणि त्यानंतर ही जी बॉडी अर्थिंग आहे यालासुद्धा करंट नाही आहे. म्हणजे मेन करंट तुम्हाला बघ इथं या 2 पिना जर कनेक्ट असल्या आणि कनेक्ट असताना तुम्ही या जॉईंटला जर हात लावला चिकट टेप नसताना तर तुम्हाला शॉक लागू शकतोय. किंवा अशा वायरी जर कुठं सोलेला असल्या आणि त्याला जरी हात लावला तरी तुम्हाला शॉक लागू शकतोय. तर याची तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला जॉईंट खोलायचं असेल किंवा केबल बदलायची असेल काही कारण असो, त्यासाठी तुम्ही सर्वात पहिले या 2 पिना काढायच्या आणि त्यानंतर जॉईंटला हात लावायचा. म्हणजेच मोटरला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्हाला शॉक वगैरे काही बसणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला समजा मोटरीचं पाणी आता दिवसभरात भरून झालं आहे आणि मोटर चालूच ठेवली तर सकाळी मोटरीला प्रॉब्लेम होऊ शकतो आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी जाताना मोटर बंद करून दिवसभर मोटर चालू ठेवू नका. रात्रीचे घरी जाताना जो खटका आहे ऑफांचा बघू शकता तिथं ऑफ आहे. संध्याकाळी घरी जाताना हा नक्की बंद करून जायचं, म्हणजे मोटरला काही प्रॉब्लेम येणार नाही. वेळेस काही वेळेस ना मोटर ड्रायरन होते आणि त्यामुळे सोलरला प्रॉब्लेम येतो किंवा मोटरीला बी प्रॉब्लेम येतो. त्यासाठी ह्या गोष्टी लक्ष द्यायचं आहे. बघू शकता. तर मित्रांनो, या अशा काही 2-4 गोष्टी आहे म्हणजे तुम्हाला त्या टाळायच्या आहे. काही काम असं सोलरचं त्या 2 पिना काढून टाकायच्या, म्हणजे तुम्हाला करंट वगैरे किंवा शॉक लागू शकणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.